शिमगा जवळ आलाय आणि दरवर्षीप्रमाणे गावदेवीची पालखी वाजत गाजत घरी येणार आहे. पालखी सोबत सगळे जे येतात तर त्यांच्यासाठी प्रसादाचं जेवण सुद्धा असतं इथे. आणि ह्या इथे या पट्ट्यामध्ये पंगत बसते जेवणाची. इथे आम्ही हे सगळं स्वच्छ करून सारवून इथे मांडव घालतो. आणि इथे आता ज्या वरती नारळीची झाडं आहेत तर त्याच्या झावळ्या खाली आलेल्या आहेत. तर आता या पान काप्यानं मी झावळ्या काढून घेते. पकडली ना? ओय मम्मा. शिमग्यात जी जेवणाची पंगत असते पालखी आल्यानंतर तर ते इथे बसतात. आणि पूर्वी आम्ही काय करायचो इथे दरवर्षी नवीन कोंडे तोडून इथे उभे करायचो. त्यानंतर वरनं पण कोंडे लावून घेऊन मग त्याच्यावरती ताडपत्री लावायचो. पण गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही हे जे सिमेंटचे खांब दिसतात माझ्या पाठीमागे तर ते आम्ही कायमस्वरूपी लावून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामधनं हे जे वरती तुम्हाला अल्युमिनियमचे रॉड दिसतात ना तर हे त्याच्यामध्ये वरती टाकतो आम्ही. आणि त्याच्यावरनं मग ताडपत्री वरच्या बाजूने पूर्ण लावून घेतो. आणि बाजूने हे जे हिरवं नेटचं कापड आहे तर ते बाजूने लावतो. कारण झाडं बाजूने आहेत आणि वारा भरपूर सुटतो तेव्हा. तर कचरा पानं पडू नये जेवणाच्या पंक्तीच्या वेळेला. आणि हवा सुद्धा खेळती राहावी म्हणून हे बाजूने लावतो. भरपूर ऊन असलं तरी उत्साहात मात्र अजिबात कमतरता नसते.
शिमग्याच्या जेवणाची पूर्वतयारी चालू आहे. आता मी हे सगळं भाजून घेणार आहे. शेंगदाणे आहेत, सुकं खोबरं आहे, रवा आहे आणि म्हणजे शेंगदाणे आता भाजून त्याचं दाण्याचं कूट करून ठेवायचं आहे. भाजीसाठी लागणार आहे. सुकं खोबरंही भाजी आमटीसाठी लागणार आहे आणि रवा जो शिरा बनवायचा आहे प्रसादाचा तर त्यासाठी लागणार आहे. तर मी आधी आता रवा भाजून घेते. हा चलो 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 ती गुटू गुटू मस्त गारेगार. बरं वाटतंय. तू गार. शिमग्याचा जो मेनू आहे तो ठरलेला असतो दरवर्षीचा. म्हणजे वांग, बटाटा, चवळी अशी मिक्स रस्सा भाजी सारखी असते आणि आमटी असते जी वाटप लावलेली असते. भात असतो, लोणचं आणि जिलबी हे ठरलेलं आहे दरवर्षी. आणि शिरा असतो आणि शिरा प्रसादाचा असतो. बाकीचं सगळं जेवण जे काही साधारण 250-300 लोक तर सहजच होतात. तर या सगळ्यांचं जेवण आचारी काका येतात हल्ली आमच्याकडे आणि ते बनवतात आणि घरातलं जे प्रसादाचं जेवण असतं ते आई बनवते. पण पूर्वी काय आचारी नव्हते. पहिली पद्धत अशी होती की म्हणजे फार पूर्वजांनी ज्यांनी सुरू केली ही प्रथा, ही काही नवस म्हणून नाहीये की हे गावाच्या लोकांच्या सोयीसाठी म्हणून केलेली पद्धत आहे. की गावातली जी घर ज्या क्रमानं घ्यायची ती एक वर एक खाली, मग पालखी घेऊन जाणाऱ्या गावच्या लोकांनी कधी वर जायचं, जेवायला कधी घरी जायचं, हे सगळं व्हायला नको कारण उन्हाचे दिवस असतात. म्हणून अशी पद्धत सुरू झाली की तुम्ही शिजवा, शिधा तेवढा आम्ही देऊ. आणि मग आपल्याच घरी की ते चूल मांडायचे लोक, घरातली काय पातेली ते असेल ते शिजवायचं आणि धान्य धुन्य जे काही शिधा लागेल, मीठ मसाला मोहरी ते सगळं द्यायचं. अशी पद्धत होती. आणि जेवायला पत्रावळी लावायची, म्हणजे वडाच्या पानांच्या पत्रावळी, म्हणजे मी सुद्धा लावलेले आहेत, मला माझ्या आठवणीपर्यंत आहे. आणि पत्रावळी लावून त्याच्यावर जेवलं जायचं. बरं, अंगणात मांडव हा असायचाच, त्यामुळे वेगळा मांडव घालणे वगैरे हा पण काही पद्धत नव्हती. पण जसं आता बदलत गेलं एक एक आणि आता आपण जागाही बदलली, नवीन पिढी पण तशी. आणि त्या पिढीतले आता लोक बरेचसे कमी झाले, वयस्कर झाले, त्यामुळे ते येऊन स्वयंपाक करू शकत नाहीत. आणि नवीन मुलांना आता ते काही नको वाटतं. म्हणजे पालखी मागणं येतात प्रसादाला, पण स्वयंपाक करणं, जेवण बनवणं हे त्यांना नको वाटतं. आणि त्यामुळे मग आता ही सगळी व्यवस्था करायला लागते. आचारी बाकी आधी तयारी करायला लागते ती लागतेच. आणि प्रसादाचं घरात जे शिरा बनवायचा बाकी ते बनवतात, सगळी तयारी बनवून द्यायची. शिजवायला आचारी असतात, बाकी वाढायला बिढायला लागतात म्हणजे काय असतील ते. तुला आठवणार नाही, जुन्या घरातला म्हणजे तू लहान होतीस, 1 वर्षाच्या आतलीच अशी, तर तेव्हा म्हणजे पहिला शिमगा. आणि खालच्या घरात सगळं हे मी मगाशी म्हटलं तसं लोक वाडीतलेच यायचे आणि सगळं जेवण बिवण बनवायचं. तेव्हा काही गॅस बीस नव्हता, त्यामुळं चुली, मग चुली सुद्धा काही अशा
आधीपासून एवढ्या सगळ्या असायच्या नाहीत. पुढच्या पडवीमध्ये चिरे आणायचे आणि अशा ओळीनं 3-4 चुली काय असतील ते मांडायचे आणि त्याच्यावर अन्न शिजवायचं, म्हणजे भात आमटी भाजी जे काय असेल ते. तर ते घरातच सगळं धूर भरायचा ना सगळीकडं पूर्ण. आणि तू लहान असल्यामुळे एकतर सगळी पाहुणे आलेले लोक ये जा आतनं बाहेर चालू, त्यात तो धूर भरलेला सगळीकडं. पण घरात पण चूल असल्यामुळे घरात पण धूर भरलेला, सगळीकडं धूर धूर झालेला असायचा. त्यामुळे तुला ते एकदम असं सगळं धूर कोंडलेलं, काय समजे ना इकडून तिकडं कुठं जावं, कुठेही गेलं तरी धूर आहे असं झालेलं. आणि म्हणजे एवढं काही कोणी त्यामुळे लक्ष देत नव्हतं, धूर आहे वगैरे. आत्ताचे असते तर जरा हे केलं असतं, तसं काही कोणी फारसं लक्ष देत नव्हतं. आणि नंतर दुपारी काहीतरी होळीच्या मांडावर काही ना काही कार्यक्रम असताना किंवा काय रोपं लावायची वेळ असेल, आता मला नक्की लक्षात नाही, बाबा आणि आजोबा घेऊन गेले मला का. आणि म्हणजे लहान होतीस तर मग कडेवरची थोडीफार हात धरून चालेल असं एवढं. आणि गर्दी भरपूर. तर ह्यानं त्याच्याबरोबर असं करत करत तिकडं फिरत होतीस. आणि सगळं झालं आणि आता घरी यायला लागले बाबा, तर कुणाकडे आहे. मग ह्याला विचारलं, अरे कुठे गेली. तो म्हणला त्याच्याकडं इकडं तिकडं असं करत शोधायला लागले. सापडे ना, म्हणजे एवढ्या गोंधळात कुठे आहे ते लक्षात येणार कसं ना. तर ती अशी छोटी दुकानं लावली असत तसं एकाने दुकान लावलं होतं तात्यांनी कलिंगडाच्या फेशीचं. आणि असे सगळे समोर कलिंगडाच्या अशा बारीक अशा होडीसारख्या आकाराच्या हे फेशी म्हणतो त्याला ते. ते कापून विकायला ठेवलेल्या. आणि मांडीवर बसून त्यातली एक फेस काय तर काम चालू होतं. म्हणजे आत्ताच्या व्हिडिओच्या बाबतीत म्हणलं तर तेव्हा जर असता तर चांगला शॉट मिळाला असता, पण तो आता इमॅजिन करायचा फक्त तो. अशी होती पहिली आठवण म्हटलं तुझी तर. शिमग्याच्या आधी साधारण 2 वेळा तरी ही जमीन सारवायला पाहिजे. आता ऊन खूप असल्यामुळे लगेच याचे पोपडे असे निघतायत. आणि मागच्या वेळेला खूप पातळ सारवलेलं होतं, तर आता साधारण 2 सारवणं आम्ही करणार आहोत. कारण इथे पालखी नाचवली जाते आणि व्यवस्थित पाहायला गुळगुळीत असली जमीन तर बरं असतं. त्यामुळं आता एकदा सारवणार आणि परत 2-3 दिवसांनी परत सारवणार. अख्खं खळं सारवून झालेलं आहे आणि आता आईने पण केलेलं आहे, तर ते पितीये जरा. आपल्या चॅनलवरती दर रविवारी व्लॉग्स येत असतात मोठे, आणि गेले 2 रविवार आपल्या चॅनलवरती व्लॉग मी पोस्ट नाही करू शकले. बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या, मेसेजेस होते की स्वानंदी व्हिडिओज काय येत नाहीयेत, कुठं आहेस तू, काय झालंय. तर मी पुण्यात काही कामासाठी गेले होते आणि माझा आवाज बसला, सर्दी खोकला झाला खूप मला, आणि इतका आवाज बसला की मला अजिबात बोलता येत नव्हतं काही. त्यामुळे व्हिडिओ करणं शक्य नव्हतं. पण आता सर्दी खोकला कमी झालेला आहे, त्यामुळं आजपासनं आता व्लॉग्स येतील आपल्या चॅनलवरती. आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आता 6 लाखापर्यंत पोहोचत आहेत. तर चॅनलवरचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. आणि चॅनलचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येईल आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू दे.